बरं वाटतंय ना? सॉरी 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 ठीक आहे, आपण लावूया ना, औषध लावूया. थांब. लाडू आज मस्त केलास हं कुस्ती. पण माझी गदा द्यायला का लावलीस तू? अरे तू आणि ती तारा दोघेही जिंकलात की नाही कुस्ती. तुझ्याकडे एक गदा आधीपासून आहेच की. तुझ्याकडे एकही गदा नाहीये म्हणून ती गदा तिला द्यायला लावली. आणि तू अगदी शहाण्यासारखा वागलास आज. असाच वागायचं कायम. ते नाही माऊ, मी तर 2 कुस्त्या जिंकल्या तरी पण राणा नाही झाला. कधी येणार राणा? काय माहित, फोन पण बंद आहे त्यांचा. साधा एक फोन करायला काय होतं काय माहिती. जाऊ दे, आता वाईट वाटून घेणं सोडलंय मी. तूही सोड. पण राणा आपलाय ना. हो, पण आता त्यांना नाही येत आपली आठवण, तर काय करणार. तू नको एवढा विचार करू. आता दमलायस ना, मस्त झोपून टाक. हा पण राणा लाडू ठीक आहे, उद्या शाळेचा शेवटचा दिवस, मग दिवाळीची सुट्टी लागणार. मग दिवाळीची सुट्टी लागली की आपण मुंबईला जाऊयात राणाजींना भेटायला. मुंबई? हो. चालतंय चालतंय, काय करू? अरे रे थांब 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 थांब, आता लगेच नाही, उद्या भरूया आता बॅग, शाळा संपली की. हा आता झोपायचंय, चल लवकर. उद्या राणाचा गाठ बनणार आहे. अरे गोदक्का, गोदक्का, नारायण लवकर. काय रे लाडू, कसली एवढी तयारी? का पोरी संकट परत कुस्ती ठरल्या? आकी बस आली, बस. आकी खुश आहे बघ तू. आपल्या घरी बघ माझी. शाळेला चाललोय मी. असंय वय. पण मग शाळेला चाललायस तर एवढा उतावळ काय र? असायचा शेवटचा दिवस, उद्यापासून सुट्टी. अच्छा अच्छा अच्छा, म्हणून एवढा खुश आहेस वय. नाही नाही, मग आज शाळा सुटल्यावर मी आणि माऊ मुंबईला जाणार आहे. काय मुंबईला जाणार आहे? कशासाठी र? रानाकडं. एकदम साधं भोळं पोरग आहे बघ. अरे बाळा, ही पोरी संगत कुस्ती खेळण्याची थाप मारली आणि आता ही मुंबईची बी थापच मारली वाटतं तुझ्या माऊनं. नाही मी खरंच जाणार आहे. अरे नाही रे लाडोबा, अरे घरची दिवाळी सोडून कोण जात असते भाई मुंबईला? काय नाही, तुझ्या माऊनं थाप मारल्या तू. चला. माऊ, आपण जायचं ना मग मुंबईला? हो जायचंय, मी बॅगा भरून ठेवल्याय, दुपारी तिकीट काढेल. आम्ही जाणार आहे मुंबईला. मग मी आलो दूध पिन. अरे गोदा का आंटी जाऊ बाई जाऊ. हा काय चाललंय हे? छोट पोरग बघून किती गंडवायला असं त्याला. ते कुस्तीच्या बाबतीत बी थापा मारल्या. नाही, आम्ही खरंच जातोय मुंबईला. आणि राहिला प्रश्न कुस्तीचा, तर लाडू मनापासून कुस्ती खेळला. तुम्ही खरंच चाललाय मुंबईला? हो, घरातलं सणवार सोडून कस काय निघाला? राणाजींची खुशाली घ्यायला. हाव पण दिवाळी तोंडावर आली आहे जाऊबाई, आणि थोरली सून जर नसल तर दिवाळ सण कस काय होणार बरं? ठीक आहे, मग मी परत येईपर्यंत माझं थोरले पण तुम्ही घ्या. म्हणजे नाही म्हणजे तुम्ही सारखं थोरले पण करता म्हणून म्हटलं. काही गरज नाही त्याची. तुमचं थोरले पण तुमच्याकडेच ठेवा. मग त्याच थोरलेपणानं मी निर्णय घेतलाय मुंबईला जायचा. कसं आहे जाऊबाई, थोरले पण मिळालं म्हणून उगाच कसं बी वागायचं नसतंय हो. मामांजीसनी विचारलं? तो माझा प्रश्न. ते वाद घालायचाच मूड आहे काय तुमचं? नाही हो, मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. हे असं? नाही नाही नाही, बराबर आहे, समजतंय समजा आम्हाला. राणा भाऊजी घरी नाहीत म्हणून तुमचं चित्त थाऱ्यावर नाही.
कवा एकदा त्यासनी भेटत्या असं झालं असेल म्हणा. पण ते रमल्यात तिकडं सख्खी मॅडम कडं. बघा किंवा जाऊ बाई, साधा एक फोन नाही. आम्हासनी तर वाटतं इसरलं ते तुम्हाला आता. बघा बाई, एवढा मोठा प्रवास करायचा आणि तिकडे जाऊन हिरमोड व्हायचा तुमचा. ते बघते मी. माऊ हा चल. चला, फक्त आधी देवाच्या पाया पडून घे. हा. चल. आता बास झालं. ते जर इथे येणार नसतील तर मीच तिथे जाईन. आता भेट व्हायलाच हवी. मी रानादावर जाम ओरडणार, पाठीत बुक्कीत घालणार. किती दिवस झालं आला नाही. हो का? हा, तू बी असंच कर. तुला राग नाही आला? मला तर भरपूर राग आलाय. किती दिवस झाले मुंबईला जाऊन बसलेत. आता आपण दोघं मुंबईला गेलो ना की चांगला समाचार घ्यायचा त्यांचा, सोडायचंच नाही. आता येऊच दे समोर. अंजलीबाई, कोण आहे ह्यो? रानादासारखं दिसतोय. राणादाच आहेत. कोण आहे ह्यो? रानादाच आहेस नव? नाही, मी राणा नाही. मी त्याचा जुळा भाऊ आहे, विजय. खुळ्या, डाऊट आहे काय तुला? अरे मीच आहे. ओळख नाही वयस मला? एवढं लगेच विसरलास? एवढ्या दिवसांनी परत आलाय आणि बदलही झालाय तुमच्यात. ते वरवरच आहे, कापडावर जाऊ नका. आत मीच आहे. ते कसं कळेल इतक्यात? मुंबईला जाऊन बदल झालाही असेल. तुम्हाला मी आल्याची खुशी झाली नाही काय? लय झाली एवढी. लाडूचं कळलं, मग तुमचं काय? झालीये. आता काय लाडू सारखं सांगू का मला किती आनंद झालाय ते? नाही, रस्त्यात नको. मग चला आता लवकर घरी. आणि शाळा? त्याला बुट्टी. तू चल पहिला घरी. माझी गदा बघ. रानादा मी 2 कुस्त्या जिंकल्या. अरे वा, भारीच की. पण दुसऱ्या कुस्तीची गदा माऊन मला घेऊनच दिली नाही. असं का म्हणून? आता घरी जाऊन काय बोलायचं ते बोला. हा, चला. ठीक आहे, चल. कुस्ती भारी खेळलास ना? हा. खूप चांगला खेळला. काका बका, गोदाका, श्रीपती काका, माधू काका, राधा ताई, लिये सरे. बघा कोण आलंय. राधा आला आला. राणा राणा का नमस्कार करतो. होय रे लेकरा. अरे लय बरं झालं बघ, दिवाळीच्या तोंडावर आलास तू. बरा आहेस ना?
दिवाळी सोडून कसं राहू मी तिकडे? तू भाई की इथला फराळ कोणचा पिणार नाही तर ए सूरज, हे बघ तुला सांगते. कसं आहेस? मी बरं आहे, तू? मी बी. राणा भाऊजी, अगं बाई बरं झालं बघा तुम्ही आलासा, नाहीतर आज जाऊबाई निघणारच होत्या तुम्हाला भेटायला मुंबईला. मुंबई? अगो बाई तुम्हाला माहितच नाही काय? अहो कमालच झाली की. हा नाही बरोबर आहे म्हणा. शेवटी किती बी झालं तरी त्या थोरल्या त्या घरच्या, त्यांना काही कोणाला सांगायची काही गरज नाही म्हणा. राणादा मला विचारलं नाही कसं असते. अरे तू एवढा भारी दिसायलायस, मग कशाला विचारू? आबा आबा नमस्कार करतो. हा ऑप्शन तू काय एकदम अचानक आलास? अरे कळवायचं तरी. आबा जसं अचानक गेलो तसं अचानक आलो. लय दिस लावलंस बाबा यायला. गेल्यापासून ट्रेनिंग सुरू होती. ते नव्हे राणा भाऊजी, सखी मॅडम कुठे आहे तो? दिवाळीची सुट्टी पडल्या, दिवाळी झाल्यावर मॅचेस आहेत ना व, म्हणून ते तिकडेच थांबलेत. तसं दिवाळी तिकडे कुठे सराव होणार आहे? वय वय ते बी खरंच आहे की म्हणा. नाही पण तुम्ही आलासा हे लई चांगलं केलो. आम्ही तर ठरवलंच होतं या टायमाला तुमच्याशिवाय दिवाळी साजरी करायचीच नाही. अहो तुमची लई आठवण येत होती वा आम्हासनी. वहिनी अहो मला बी समद्यांची आठवण येत होती. तिकडे थांबवूनच म्हणून तडक निघालो बघा. सांगून आलास ना बाबा, कालच पडून. पळून पळून कशाला? दिवाळीची सुट्टी पडली आहे, सांगून आलोय. आता दिवाळी साजरी करूनच जा बाबा. होय, आता फक्त आपलं घर आणि दिवाळी. काय लाडू लई फटाके उडवायचे काय? हा हा हा. आता सखी मॅडमचा फोन जरी आला तरी बी मी उचलणार नाही. तुम्ही बी उचलू नका. ते बलसरा साहेबांचा फोन आला तरी बी उचलू नका. आणि हा आता फक्त आपलं घर आणि दिवाळी. घरातल्या सगळ्यात दिवाळी साजरी करणार आहे. कुस्तीचा इशे अजिबात नको. चला म्हणजे या निमित्ताने बायकोची आणि घराची किंमत कळली तर तुला. होय, त्यासनी कुठं कळले माझी किंमत. पर तुला तरी कळली नव्ह? अरे तिला तुझी किंमत आहे म्हणून तुला तिची किंमत आहे. म्हणून तर बायकोच्या वडीनं आलास नव्ह. राणादा चल माझ्या घरी जावतो. ए लाडू, माझा लेकरू आत्ता आलाय, त्याला आंघोळ बिंघोळ करू दे, खाऊ दे, मग तुझी गदा दाव. आई आधी गदा. अरे चल राणादा चल. बरं बाबा चल जाऊ तुझी कदा आलं. चल राणादा. मी बरे गदा बघून झाले की यावं. मामी तुम्ही तुम्हाला बघितलंच नाही. नमस्कार करतो. अक्षवंत आलोच. या या. चल रे जाऊ तुझी कदा. चल. तुझ्या धीरांना तर बॉम्बच फोडला की ग अचानक टपकून. आता कसल्या फटाकड्यान कसलं काय? अरे हो ठोकळा परत आलाच कसा तेच काय कळण झालंय. ते सखी मॅडमने सोडलंच कसं याला? मैडम जी फोन लगा? नाही. मैंने भी बहुत बार ट्राई किया, देखिए मेरी बैटरी खत्म हो गई, लेकिन फोन नहीं उठाया राणा ने. कुठे गेलाय कुठे राणा? एकतर त्याला मुंबईतली काही फार माहिती नाहीये. परत कुठे हरवलं तर त्याची बायको उगाच इशू करणार. हाँ, सुबह से राणा और उसकी बैग दोनों गायब है. मुझे लगता है रात को ही गायब हुआ है वो. मला तर वाटतं तू घरी पळाला असणार आहे. हाँ हो सकता है. दिवाली है ना,
मुझे भी घर जाना है। ऐन दिवाळीत मॅच आहे आणि सुट्टी कसली घेताय? लेकिन अब जब राणा ही नहीं है तो हम क्या करेंगे? मैडम जी दिवाली का ब्रेक ले लें। अजिबात नाही. मी बघतेच हा राणा गेलाय कुठे. अरे मैडम जी कहाँ ढूंढोगे उसे? हाँ, राणा गया दिवाली मनाने। ओढही लागली साजनी लाजली चांदणी चांदव्यावर भाळली ओढही लागली साजनी लाजली चांदणी चांदव्यावर भाळली. तू सांगा तुम्ही किती खुश झालाय? काय रे लाडू? बघ की माझी गदा. लाडू तू एक काम कर, तू खाली जा आणि गोदकाळा सांग मस्तपैकी नाश्ता कराल. हा जा जा जा. पण राहणार नीट बघ की. लाडू अरे एवढी मोठी गदा हातात धरायची, तुझ्या अंगात ताकद पाहिजे होय का नाही? हो मग नाश्ता केला की अंगात ताकद येणार, बरोबर ना? हो. हा मग तू आता खाली जा आणि गोदकाला सांग मस्तपैकी नाश्ता करायला. हा. हा तुझा खाली मी लगेच आलो. जा 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 जा. हो. बसा बसा. आहो, सांगा तुम्हाला किती खुशी झाली? तुम्हाला झाली तेवढी. मला तर लई झाले. मलाही. तुम्हाला आता कसली तक्रार नाही ना व? कसली? तुमच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणूनची. अहो आता हे काय? अहो तुमच्याकडे लक्ष द्यायला तर तुम्हीच दूर करायला. लांब व्हा, लांब व्हा. एका हाताचं अंतर घ्या. शाळेत पीटी करताना जसं एका हाताचं अंतर घेतो तसं घ्यायचं आणि मग काय प्रेम व्यक्त करायचं ते करायचं. मी कुठे शाळेत गेलोय? मला कुठे काय माहितीये? अच्छा, मग काय माहिती तुम्हाला? बर बघायचंय तुम्हाला? बघा. सरका बरं, मुंबईला जाऊन फारच शहाणे झालाय तर तुम्ही. तसं म्हणा पाहिजे तर. हो पण आपण एकमेकांपासून लई दिवस लांब राहिले बघ. तुम्हाला सांगतो माझ्याकडे लई भारी प्लॅन आहे. माझ्याकडे पण एक भारी प्लॅन आहे. कसला? आधी तुम्ही सांगा. नाही तुम्ही सांगा. आधी तुम्ही सांगा. तुम्ही सांगा. सांगा ना. अहो, असं काय करता सांगा की. लगेच रुसताय बघा तुम्ही. फिरायला जायचं. खरंच? होय. माझ्या डोक्यात पण सेम प्लॅन होता. आपल्या दोघांचे विचार किती जुळतात ना व? विचार आणि मनही. येस ते. मला सांगा की तुमचा काय प्लॅन आहे? सरप्राईज आहे. तुम्ही कुठे फिरायला जायचं म्हणताय? माझं बी सरप्राईज आहे. मग ठीक आहे, अर्धा दिवस तुमचा आणि अर्धा दिवस माझा. बघूया कोणाचं सरप्राईज जास्त चांगलं आहे ते. हो माझं सरप्राईज चांगलं आहे आणि वेगळं बी आहे. बघूया ना. माझ्या वेळेत मी जिथे सांगते तिथे तुम्ही यायचं आणि मी सांगते ते ऐकायचं. मंजूर. पण तुम्हाला बी तेच लागू. मंजूर? मंजूर. आता तुमची ती पिटी थांबव की मास्तरीन बाई. उद्याचा सगळा दिवस आपला. उद्याचा नाही आजचा. आज? होय. अहो आजच टाइम आहे आपल्याकडे. उद्या दिवाळीच्या घराच्या बाहेर कसं पडता येईल आपल्याला? अहो पण आत्ताच तर आलात तुम्ही, घरी काय सांगणार? की मी सांगतो बरोबर, फक्त तुम्ही वय म्हणा. अहो पण हा तुमच्या सरप्राईजची गॅरंटी नसेल तर मग राहू द्या. अजिबात नाही. माझाच सरप्राईज सगळ्यात भारी असणार आहे. मग दावा तरी वय पण आजच. ठीक आहे, आज तर आज. बघूया तरी. बघाच तुम्ही.